नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? परत एकदा आजच्या नवीन छोट्याशा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी अँड व्लॉग. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज थोडीशी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे आणि ही जी शॉपिंग केलेली आहे तर या सगळ्या वस्तू किचनमध्ये माझ्या बहिणींना सगळ्यांना उपयोगी पडतील अशाच आहेत. तर मी अगोदर नंबर 1चं पार्सल फोडलेलं आहे. तर बघा, याच्यामध्ये आहेत काचेचे ग्लास. तर काचेचे ग्लास हे खूपच असे आकर्षक आणि खूप सुंदर असे आहेत आणि मजबूत टिकाऊ आहेत आणि डिझाईन पण खूप सुंदर अशी आहे. तर कसं हे शरबत पिण्यासाठी खूपच असे छान वाटतात. तर मला आवडले म्हणून मी हा ग्लासचा सेट मागवलेला आहे. तर तुम्हाला कसे वाटतात हे ग्लास तर मला नक्कीच सांगा. आणि असे खूप जाड आहेत आणि असे त्याच्या म्हणजे बुडाला पण असे म्हणजे जाड आहेत, असे पातळ नाहीयेत, कसं फुटणारे वगैरे नाहीयेत लगे. तर हा सेट आहे तर हा मी 600 रुपयाला मागवलेला आहे. तर तुम्हाला ही ग्लासची डिझाईन किंवा हे ग्लास तुम्हाला कसे वाटतात तर मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. तर आता इथं मी दुसरं पार्सल घेतलेलं आहे. कसं मी ऑनलाईन थोडीशी शॉपिंग केलेली आहे तर मी म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत आपण शेअर करावी मी काय काय खरेदी केलेली आहे. तर हा आहे बघा किचन सेट आहे. तर हा किचन सेट माझ्या सगळ्या बहिणींना किचनमध्ये उपयोगी पडेल असाच आहे आणि कसं बजेटमध्ये बसतो पण. तर हा आहे 1,500 रुपयाला किचन सेट बसलेला आहे. तर याच्यामध्ये जवळपास 10-11 वस्तू आहेत आणि अशा मजबूत आहेत, टिकाऊ आहेत आणि अशा खराब होणाऱ्या अजिबात नाहीयेत. तर याच्यामध्ये मी कलर हा दुसरा चॉईस केलेला होता, पण कसं तो अवेलेबल नसल्यामुळे मला हा रेड कलर देण्यात आला. तर मी म्हणलं जाऊ द्या ठीक आहे. तर रेड पण छान वाटतोय. तर तुम्हाला कसा वाटतं तो मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करत जा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत तुमच्या ग्रुपवर व्हॉट्सअपला माझी लिंक शेअर करत जा. म्हणजे कसं माझ्या रेसिपी पाहून कसं म्हणजे बऱ्याच जणींना काही नवीन नवीन पदार्थ बनवायला येत नाहीत किंवा शिकायला त्यांना उपयोगी पडतील माझे व्हिडिओ पाहून, ते शिकतील. तर नक्कीच त्यांच्या उपयोगी पडतील माझे व्हिडिओ. तर नक्कीच सर्वांशी शेअर करत जा. कसं व्हिडिओच्या खाली शेअरचं ऑप्शन असतं आणि शेअरवर क्लिक करून नंतर कॉपी करायचं आणि नंतर तुम्हाला फेसबुक, कुठं इंस्टाग्राम, स्टेटसला, व्हॉट्सअपला तुम्ही ही लिंक पेस्ट करून स्टेटसला वगैरे ठेवू शकतात. मग नंतर मी इथं घेतलेलं आहे तिसरं पार्सल. तर तिसरं पार्सल आहे माझं बघा. तर मी काचेचं एक बाउल मागितलेला होता. तर तो मागवलेला बाउल जे आहे तर तिथं मला काही साईज मागवता आली नाही. म्हणजे लहान मोठी किती म्हणजे मोठी साईज किती इंचाची असते जर तुम्हाला माहित असेल तर मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. मला कसं रेसिपीसाठी थोडासा मोठाच बाउल पाहिजे आहे. तर किती इंचाचा घ्यावा तर मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. आणि आता इथं आहे शेवटचं पार्सल 4 नंबरचं आणि हे माझ्या सगळ्याच बहिणींना खूपच आवडेल आणि माझ्या यूट्यूबच्या पूर्ण फॅमिलीला पण खूप आवडेल आणि खूप आकर्षक असं आहे. आणि किचनमध्ये हे असं म्हणजे एकदम उठून दिसतं आणि किचनला असा चांगला लुक येतो. तर नक्कीच बघा तुम्ही एकदा. मी हे मागवलेलं पार्सल तुम्हाला कसं वाटतं मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठकुठून पाहतात तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हे आहे बघा किचनमधला जो भरण्याचं स्टँड असतं. तर हे छोट्या भरण्याचं स्टँड आहे आणि खूपच असं सुंदर, आकर्षक आणि मजबूत पण आहे. आणि बघा दिसायला तर इतकं सुंदर दिसत आहे. तर याच्यामध्ये आपण जी किचनमध्ये आपण लागणाऱ्या वस्तू आहेत आपल्याला रोजच्या जे डेली म्हणजे आपण भाज्याही बनवतो तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण जिरे, मोहरी, खडे मसाले वगैरे जी थोडं थोडं साहित्य लागणार आहे. तर मसाला डबा वापरण्यापेक्षा हे भरण्याचं स्टँड नक्कीच बघा तुम्हाला आवडेल. तर ही माझी पसंत कशी आहे मला कमेंटद्वारे सांगा. आणि तुम्हाला हे स्टँड भरण्याचं आवडलं की नाही तर ते पण मला कमेंटद्वारे सांगा.
आपण रेसिपीसाठी लागणारच साहित्य पाहूया। तर इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे, 2 गाजर किसून घेतलेले आहेत आणि बघा ते किसणीने असे किसून घेतलेले आहेत। 1 मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर बरीच अशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 1 मोठं बटाटा पण लागणार आहे। तर ते बटाटा बघा मी सोलणीने सोलून त्याचं साल्ट वगैरे काढून ते बटाटा मी असं खिसून घेतलेलं आहे आणि त्यात कसं का बटाटा हे लाल पडतं म्हणून मी ते पाण्यात खिसून ठेवलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला मसाले लागणार आहेत। तर त्याच्यामध्ये मसाले घालण्यासाठी बघा इथं अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर आहे, अर्धा चमचा हळद आहे, अर्धा चमचा लाल तिखट आहे, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट आहे, चवीपुरतं मीठ आहे, अर्धा चमचा चाट मसाला आहे आणि अर्धा चमचा जिरे आहेत। तर चला मग आता आपण गॅस चालू करून पॅन गरम करण्यासाठी ठेवूया आणि 1 पळी तेल घालूया। गॅस चालू केलेला आहे आणि पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे। आता गॅस चालू करून बघा पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे 1 पळी आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि जिरे चांगले तळले की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी देखील चांगली तडतडून द्यायची आहे। नंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे 1 कांदा चिरलेला आणि कांदा चांगला 1 ते 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगला। गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे। आता कांदा हा आपला चांगला परतून घ्यायचा आहे, जास्त पण नाही तळून द्यायचा, आपला 1 ते 2 मिनिटासाठी फक्त परतून घ्यायचा, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लगेच बाकीचे मसाले घालायचे आहेत। तर बघा कांदा मी इथं चांगला तळून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे। तर 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे चाट मसाला, नंतर याच्यामध्ये घालायचा आहे लाल तिखट, तर चवीनुसार घालायचा आहे। लाल तिखटाच्या ऐवजी जर तुम्हाला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा असेल तर घालू शकतात। नंतर धने पावडर घातलेली आहे अर्धा चमचा, नंतर अर्धा चमचा हळद, नंतर चवीपुरतं मीठ। आता हे मसाले आपल्याला पूर्ण असं परतून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर रवा आपला 1 वाटी आहे, तर याच्यामध्ये पाणी आपल्याला 2 वाट्या घालायचं आहे। तर 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि इथं आपल्याला हे बघा त्याच वाटीने मी 2 वाट्या पाणी घालते। तर ह्या 2 वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे। आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। तर लगेच आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर कोथिंबीर थोडीशी जास्तच घाला। नंतर हे 2 गाजर किसलेले आहेत, तर ते गाजर पण आपल्याला याच्यामध्ये लगेच घालायचे आहेत। जर तुम्हाला याच्यामध्ये आणखी जर भाज्या जास्तीच्या ऍड करायच्या असतील तर करू शकतात। आता याच्यात लगेच आपल्याला काय करायचं, हे जे बटाटे किसून घेतलेलं आहे तर ते मी पाण्यात ठेवलेलं होतं, तर ते बटाटा आपल्याला याच्यामध्ये लगेच घालून घ्यायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला याला। तर उकळी देखील लगेच पटकन येते। तर पाहू शकतात बघा इथं उकळी आलेली आहे पाण्याला। तर याच्यामध्ये आता आपल्याला लगेच हा 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे, तर तो थोडा थोडा घालून आपल्याला लगेच हा याच्यामध्ये हटवून घ्यायचा आहे। याच्यामध्ये गोटुळी अजिबात होऊ द्यायची नाही। तर पूर्ण हे जे मिश्रण आहे तर ते आपल्याला एकदम असं मऊ करून घ्यायचं आहे।
आता याच्यामध्ये बघा रवा पूर्ण आपण याच्यामध्ये असं हटवून घेतलेला आहे चमच्याने। आणि जर तुमचं हे मिश्रण रवा टाकल्यानंतर जर जास्त घट्ट जर झालं असेल तर थोडंसं गरम पाणी करून तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात। आणि बघा हे असंच आपल्याला मिश्रण पाहिजे आहे, फक्त याच्यामध्ये गोटोळी अजिबात अशा गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाहीत। आणि आता आपल्याला काय करायचं, हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। जवळपास 7 ते 8 मिनिटांसाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर बघा आता इथं 5 मिनिट झालेलं आहे। तर बघा या मिश्रणाला आपल्या चांगली अशी दणदणीत अशी वाफ बसलेली आहे आणि बघा खूप छान असं हे उकडलेलं आहे हे मिश्रण। तर आता हे आपल्याला चमच्याने परत काय करायचं, एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिश्रण आपल्याला जसं हवं आहे तर अगदी तसंच झालेलं आहे। तर परत एकदा हे काय करायचं, मिक्स करायचं आणि परत आपल्याला 2 मिनिटांसाठी हे शिजवून घ्यायचं आहे। तर हे मी पूर्ण आता मिक्स करून घेते आणि परत 2 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे। आता परत 2 मिनिट झालेलं आहे। तर बघा परत आणखी छान अशी वाफ आलेली आहे। तर परत आपल्याला हे मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचं पूर्ण असं तळापासून। आणि पूर्ण हे मिश्रण असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला या चमच्याची गरज नाही आहे स्टीलच्या। आता इथं एक मी ताट घेतलेलं आहे आणि ताटाला बघा असं तेल लावून घेतलेलं आहे। आणि आता मी इथं गॅस बंद करते आणि बघा आता आपल्याला हे जे मिश्रण आहे तर या ताटामध्ये असं टाकून घ्यायचं आहे। आणि ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला असं पूर्ण असं पसरून घ्यायचं आहे। असं गोल आकार व्यवस्थित आणि पूर्ण असा एकसारखा आकार म्हणजे आला पाहिजे, कुठं जाड कुठं पातळ नाहीये आपल्याला द्यायचा। जर तुम्हाला वाटीने किंवा ग्लासाने जर द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकतात। तर मी पण इथं आता वाटीच घेणार आहे। तर इथं बघा मी वाटी घेतलेली आहे, कारण कसं हे मिश्रण खूप गरम आहे तर म्हणून मी ही वाटी घेतलेली आहे। आणि या वाटीने असं या ताटामध्ये आपल्याला पूर्ण बघा एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। तर बघा इथं मी हे पसरून घेतलेलं आहे ताटात। आणि आता आपल्याला हे जवळपास अर्धा तास असंच थंड करण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे याच्या आपल्याला नंतर वड्या पाडायच्या आहेत। हे साइडनं असं व्यवस्थित आकार देऊन घेते। तर इथं बघा हे मिश्रण मी पूर्ण पसरून घेतलेलं आहे। तर आता हे आपण थंड करण्यासाठी ठेवूया। आता इथं बघा हे आपलं बॅटर चांगलं असं थंड झालेलं आहे। तर आता इथं बघा थंड झालेलं आहे, तर इथं हे आपल्याला कट करायचं आहे। तर इथं मी बत्ताई घेतलेली आहे आणि बत्ताईला थोडंसं असं तेल लावून घेतलेलं आहे। तर इथं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसा आकार घ्यायचा आहे तसं कट करू शकतात। तर इथं बघा मी आता हे असं कट करून घेते आणि हे काप जे आहेत तर ते आपल्याला मोठे मोठेच कट करून घ्यायचे आहेत। आता मी उभे कट करून घेतलेले आहेत काप आणि नंतर असे आडवे आपल्याला असे चौकोनी आकाराचे अगोदर कट करून घ्यायचे आहेत। तर बघा असं चौकोनी आकाराचे काप मी कट करून घेतलेले आहेत। आणि नंतर आपल्याला याच्यामधून काय करायचं,
असे त्रिकोणी आकाराचे मी कट करून घेणार आहे। तर तुम्हाला जसे कट करायचे आहेत तसे तुम्ही कट करू शकतात। आता बघा हे मी पूर्ण कट करून घेतलेलं आहे। त्रिकोणी आकाराचे हे काप कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे साइडचं काय जे छोटाली जे हे साइडचं आहे तर हे आपल्याला अगोदर काढून घ्यायचं। ज्याचा आकार व्यवस्थित नाही तर ते बाजूला काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ह्या वड्या पटकन अशा काढता येतात। तर आता बघा हे साइडचं मी पूर्ण असं कट करून, म्हणजे जे थोडं असं बारीक होतं ज्याचे आकार व्यवस्थित आले नव्हते तर मी ते काढून घेतलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं बघा, ही अशी एक जी वडी आहे तर ती वडी आपल्याला अशी एका डिश मध्ये काढून घ्यायची आहेत। तर आता अशा मी सगळ्या वड्या बघा एका डिश मध्ये काढून घेते, म्हणजे आपल्याला तळताना कसं पटपट अशा घेऊन तळता येतात। आणि बघा ह्या अशा कसं पटकन अशा निघतात पण, आणि बघा किती छान अशा आपल्या ह्या वड्या पडलेल्या आहेत इथं। याचे अजिबात तुकडे वगैरे होत नाहीत, अशा चिटकत नाहीत, अशा पटकन निघतात पण। फक्त रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणतं प्रमाण किती घेतलेलं आहे ते। तर आता मी ह्या सगळ्या वड्या बघा एका डिश मध्ये अशा काढून घेते, आणि इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गॅस बघा फुल केलेला आहे। आपल्याला तेल कसं एकदम असं कडकडीत असं आपल्याला तापलेलं पाहिजे आहे ह्या वड्या तळण्यासाठी। तर मी आता ह्या सगळ्या वड्या एका डिश मध्ये अशा काढून घेते, म्हणजे नंतर आपल्याला लगेच तळण्यासाठी घ्यायच्या आहेत। तर बघा ह्या डिश मध्ये मी ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत, आणि तेल बघा चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे। तर तेलामध्ये आता आपल्याला काय करायच्या, ह्या अशा वड्या तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच आपल्याला सोडायच्या आहेत। आणि तेल चांगलं असं कडकडीत असं आपल्याला तापलेलं पाहिजे आहे। तर याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 मिनिट अशा ह्या वड्या तळण्यासाठी सोडलेल्या आहेत। आणि गॅस आपल्याला आता थोडासा मीडियम साईजवर ठेवायचा आहे, आणि लगेच आपल्याला ह्या वड्या पलट्या करायच्या नाहीयेत, कारण कसं नंतर लगेच त्या अशा मोडतील, त्याचे तुकडे पडतील। तर एक जवळपास 2 मिनिट आपल्याला त्या पलटी करून घ्यायच्या नाहीत। 2 मिनिटानंतर आपल्याला पलटी करायची आहेत। तर बघा आता 2 मिनिट झालेला आहे, आणि आता आपल्याला या वड्या काय करायच्या आहेत तर पलटी करून घ्यायच्या आहेत। तर बघा मस्त पैकी अशा खरपूस रंगाच्या अशा तळलेल्या आहेत। तर हे आपल्याला काय करायचं, एकदम अशा कडक कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, अशा नरम ठेवायच्या नाहीयेत। फक्त तळायला थोडासा जास्त वेळ लागतो। तर आता मी ह्या सगळ्या अशा पलटी करून घेतलेल्या आहेत, आणि परत आपल्याला ह्या 4 ते 5 मिनिट आपल्याला ह्या अशाच तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे कशा अशा कुरकुरीत बनतात आणि क्रिस्पी बनतात। तर पाहू शकतात बघा इथं आणखी परत 4 ते 5 मिनिट झालेला आहे। तर आपल्या इथं बघा मस्त पैकी अशा ह्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत। तर या वड्याला बघा आकार पण किती असा भारी आलेला आहे, अगदी समोशासारखा आकार आलेला आहे, तर तुम्हाला दिसत असेल। आणि बघा ह्या अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। आता या आपल्याला काय करायचं, एका डिश मध्ये अशा काढून घ्यायच्या आहेत, आणि एकदम अशा कुरकुरीत बनलेल्या आहेत। तर आता आपल्याला ह्या बाकीच्या पूर्ण तळून घ्यायच्या आहेत। तर बघा परत मी आणखी तेलामध्ये अशाच 4 ते 5 तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्याला सोडायच्या आहेत, आणि पोळायला लक्ष ठेवा कारण तेल खूप गरम असते। आणि आता सगळ्या मी अशाच ह्या वड्या तळून घेते, अगोदर जशा तळल्या तशाच। तर पाहू शकतात बघा इथं आपले हे मस्त पैकी असे कुरकुरीत असे हे वडे आपले तळून झालेले आहेत, आणि पाहू शकतात किती क्रिस्पी आणि अगदी असे कुरकुरीत बनलेले आहेत, आणि मस्त पैकी तळून पण छान घेतलेले आहेत।
तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला रेसिपी माझी थोडी जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल बटन ऑल करा, म्हणजे सर्वात अगोदर मी रेसिपी अपलोड केलेली तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.